अशा प्रवेशाला तर आता जे त्या स्टेजवर होते दीपक चव्हाण जे माझे आमदार आहेत ते कुठल्या पक्षातून उभे राहिले होते, कुठल्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते कुठल्या स्टेजवर होते, त्यांना काय अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटामध्ये प्रवेश करून घेण्याचा आणि बाकीचं सभासद द्यायचा. वास्तविक पाहता त्यांनी सगळा विरोधच केला. तालुक्यात त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट आता त्याला पवारसाहेबांनी आपल्या फलटण तालुक्याला घड्याळाच्या चिन्हाचं दिलं होतं. पण इथल्या नेत्यांना खात्री नव्हती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सिद्धार्थ गटाचं त्यांना प्रतिसाद एवढा प्रतिसाद चांगला मिळेल. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन वेगळा प्रचार केला आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभा राहिलो. आम्हाला सिद्धार्थ पवारांनी सन्मानपूर्वक घेतलं, पक्षाचं तिकीट दिलं आणि त्या पक्षाच्या तिकिटावरती आम्ही काम केलं. माझ्याबरोबर आमचे स्वरूप राजे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत होते तरी आणि त्यांचीच ताकद माझ्या पाठीशी राहिली आणि आम्ही ती निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली आणि आता विनाकारण कुठंच काय चालत नाही. तर आता दादांचं नाव घ्यायचं, प्रवेश घ्यायचे आणि आमच्या ते जर राष्ट्रवादी खरंच होते तर त्यांनी आमच्या प्रचाराला राष्ट्रवादीचं दिल्यानंतर प्रचार आमचा करायला पाहिजे होता. पण तसं काय कुठं घडताना दिसलं नाही. कायम विरोधात भूमिका घेतली. दादांच्या बद्दल महाराष्ट्रात ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येईल अशी त्यांना खात्री नव्हती. म्हणून त्यांनी वेगळ्या पक्षाचा निर्णय घेऊन त्यांनी वेगळ्या पक्षाची चूक मांडून त्यांनी काम केलं. अशाने आता राष्ट्रवादीबद्दल प्रेम आणू नये. नाही, त्यांनी वैयक्तिक टीका करणं टाळावं. कारण आपल्याला खासदारांनी स्वतःच्या हिमतीवरती उद्योगधंदे चालले, स्वतःच्या ताकदीवरती स्वतःची ताकद तयार त्या तालुक्यातल्या तरुण वर्गाच्या हाताला काम मिळावं, स्वतःच्या जीवावरती स्वतःचा कारखाना पाहिजे. दुसरा एक नवीन प्रोजेक्ट फूड प्रोसेस मधला नवीन प्रोजेक्ट उभा केला आणि तो सगळे दोन्ही प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला. मग कारखान्याचं बिल कळत नाही तर येणाऱ्या 3 एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत कुणाचं ऊसाचं बिल राहिलंय का तर कुणाचाही 1 रुपया राहिला, कुणाचाही शेतकऱ्याची सिग्नल तक्रार आमच्याकडे नसते. नंतर ह्या वर्षाचं सुद्धा बिल जे राहिलेलं आहे की 1.5 लाखाचं बिल राहिलं ते सुद्धा 3 एप्रिलपर्यंत सगळं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. आतापर्यंत कारखाना तर चालू आहे आपला 5-10 वर्ष झालं कारखाना आपला अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू. कारखान्याला लोन लागतं, त्यांच्यात हिंमत आहे, स्वतःचा उद्योग काढायचा आणि फेडायचा ही हिंमत असावी लागते आणि ती हिंमत आमच्या नेत्यामध्ये आहे, रणजितसिंह नाईकवाडकरांच्यामध्ये आहे. आणि त्यांच्या कर्तृत्वावरती सारखीच आपण टीका करत असतात, वैयक्तिक लेवलला जाऊन टीका करत असतात तर त्यांनी ते टाळावं. आम्ही आमच्या नेत्यांच्यावर टीका केली ते आम्हाला कदापि आवडणार नाही. कारण आपण आपल्या घरचं पण बघावं, त्यांनी कुणाला उद्योग काढून दिले का, त्यांनी उद्योग काढले का, तालुक्यातल्या तरुणांना काम दिलंय का हे पण थोडं शोधावं ना. स्वतःकडे पण लक्ष द्यावं. दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपण स्वतः काय तालुक्यासाठी उद्योग स्वतःचे काय उद्योग तयार केलेत, काय कमिटीसारखी कंपनी आपल्या तालुक्यात आहे, काय ती चालू आहे, कामगारांच्या बाबतीत काय काय घडते हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि कामगारांनाही माहित आहे. तालुक्याने आपल्याला पूर्णपणे आपल्याला सगळं तालुक्याला माहित झालंय. आपण कशावरती बोलता, वैयक्तिक टीका कोणावरती करता, का करता, आता जनतेला कळलेलं आहे. जनतेने आम्हाला आता चांगली ताकद दिलेली आहे. जनतेचा वडा आमच्याकडे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे, आमचे युती सरकार युतीकडे आहे. भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा लोक प्रचंड प्रमाणात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सुद्धा आमच्याकडे लोक आमच्या बरोबर काम करायला त्याची तयारी आहे. मग असं असताना तुम्ही व्यक्ती दोषाने कायम रणजितदादांना टार्गेट करतात. करून नाही, त्यांनी स्वतः धंदे काढले, स्वतःचे धंदे त्याच्यात खर्च किती असू दे त्याच्यात फेडायची सुद्धा हिंमत त्यांच्या अंगात आहे. तेव्हा आपण त्याची काळजी करूया. आपण फेडणार नाही कर्ज रणजितदादाच फेडणार. त्यामुळे जनतेला कर्ज किती आहे, काय किती आहे, कारखाना अडचणीत कसा आहे, काय ह्या गोष्टीवरती त्यांनी बोलूच नाही. त्यांनी स्वतः काढले धंदे स्वतः फेडलेले. कुणी फेडायला आलेलं नाही. तेव्हा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडून पैसे गोळा करून ते काय कर्ज भरले नाही, तेव्हा कर्ज फेडले नाही. तेव्हा आपण दादांवरती आमच्या नेत्यांवरती जर टीका केली आपण तर ते आम्ही कदापि खपवून घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.